स्नेनिल्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो। जे विद्यार्थी SSC चा जे अभ्यास करत आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे। आनंदाची बातमी अशी की SSC CHSL च्या 2024 ची जी आहे ती जाहिरात आलेली आहे आणि ती जाहिरातमध्ये विद्यार्थी मित्रांनो 3712 जागा आहेत। खूप मोठी भरती आहे, मेगा भरती टाइप ही भरती आहे। तर जे विद्यार्थी अभ्यास करत आहेत त्या विद्यार्थ्यांकरता गुड न्यूज आहे। आपण ह्या जागा ज्या आहेत त्या कोणत्या पदांच्या जागा आहेत, याची पात्रता काय आहे, याची एज लिमिट काय आहे, फीज काय आहे, या संदर्भात जी काही माहिती मी तुम्हाला देणार आहे त्याकरिता तत्पूर्वी आपण माझ्या या चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून येणाऱ्या जे काही जाहिराती आहेत त्या संदर्भात आपल्याला नवीन अपडेट्स कायमस्वरूपी मिळत राहतील। तर विद्यार्थी मित्रांनो, ही जी ॲड आहे ही SSC CHSL ची ॲड आहे, जे 2024 ची ॲड आहे। कंबाईन ॲड आहे ही टोटल, आणि ही ॲप्लिकेशन जी सुरू झालेलं आहे, ॲप्लिकेशन अर्ज करण्याची जी प्रक्रिया आहे ही नुकतीच सुरू झालेली आहे। 8 एप्रिल 2024 पासून ही अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे आणि त्याची शेवटची तारीख जी आहे ही 7 मे 2024 पर्यंत असणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, शेड्यूल जो असणार आहे हा शेड्यूल तुम्हाला माहिती आहे आणि मी सांगतो आहे की पेपर 2 टाईपचे पेपर असणार आहेत, म्हणजे 2 टायर 1 आणि टायर 2। आणि ही जी एग्जाम आहे ही CBT टाइप एग्जाम असणार आहे, म्हणजे कम्प्युटर बेस असणार आहे, टेस्ट असणार आहे। तर ही जी टेस्ट आहे ही टेस्ट जुलै महिन्यामध्ये होईल। जी पहिला पेपर जो आहे टायर 1 तो जुलै महिन्यात होईल आणि त्यानंतर टायर 2 पेपर होईल। तर विद्यार्थी मित्रांनो, याची जी अर्हता आहे ही अर्हता म्हणजे काय की 12वी पास झालेले जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी ही सुवर्ण संधी आहे। आणि याकरता या जागेमध्ये म्हणजे या जे काही पदं आहे यामध्ये 2 टाईपचे पदं आहेत। एक लोअर डिव्हिजन क्लर्क म्हणजे LDC ची एक पोस्ट आहे, नंतर ज्युनियर सेक्रेटरी असिस्टंट म्हणजे JSA या टाईपची एक पोस्ट आहे। ही पहिली पोस्ट आहे ज्यातून ज्याची सॅलरी ही 19,000 ते 63,200 पर्यंत याची सॅलरी आहे। विद्यार्थी मित्रांनो, पे स्केल 2 नंबरची स्केल आहे। यानंतर दुसरी जी पोस्ट आहे ते डाटा एंट्री ऑपरेटर आहे। डाटा एंट्री ऑपरेटर त्याचा पेमेंट असणार आहे 2550 ते 81,000, म्हणजे 25,500 ते 81,000 पर्यंत याचं पगार असणार आहे। हे सुद्धा डाटा एंट्री ऑपरेटर लेवल A ची ही पोस्ट आहे। या पद्धतीने 2 टाईपच्या ह्या पोस्ट आहेत। विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये आपण समोर बघणार आहोत की यात नेमकं पात्रता काय असणार आहे, एज लिमिट काय असणार आहे, फीज काय असणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, पात्रता ही SSC असल्यामुळे पात्रता ही भारतीय नागरिक असावा, जो कॅन्डिडेट असेल तो भारतीय नागरिक असावा। त्यानंतर जो विद्यार्थी आहे तो 12वी पास असणं अनिवार्य आहे। विद्यार्थी मित्रांनो, याची एज जी आहे ही एज ओपन आणि ओपनकरिता 18 ते 27 वर्ष आहे। आणि जे मागासवर्गीय ज्या जाती आहेत त्याकरिता जसं SC ST आहे यांच्याकरता 5 वर्ष रिलॅक्सेशन आहे। त्यानंतर OBC जर असेल तर 3 वर्ष यानुसार हे आपल्याला रिलॅक्सेशन आहे एजमध्ये। विद्यार्थी मित्रांनो, याची जी फीज आहे ही फीज ओपनच्या विद्यार्थ्यांकरिता 100 रुपये आहे, जे OBC आहे 100 रुपये आहे, आणि इतर जे आहे SC ST महिला यांच्याकरिता कोणतीही फीज राहणार नाही, 0 रुपये फीज असणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे 12वी पास झालेले विद्यार्थी हा फॉर्म नक्की भरू शकतात। विद्यार्थी मित्रांनो, यानंतर ही जी एग्जाम आहे ही एग्जाम आपल्याला कोणत्या भाषेत देता येईल, तर आपल्याला भारतातील ज्या काही 15 भाषा आहेत ज्या SSC ने जाहीर केलेल्या आहेत त्यापैकी आपली एक मराठी भाषा आहे, जी महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांकरिता त्या भाषेतून विद्यार्थी आपले SSC चा पेपर देऊ शकतात, म्हणजे मराठी भाषेतून आपण विद्यार्थी पेपर देऊ शकतात। यामध्ये अजून एक पोस्ट जी आहे जी BRO म्हणजे बॉर्डर रोड्स ऑर्गनायझेशनची जी पोस्ट आहे विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये फिजिकल म्हणजे मुलींकरिता जागा नाही आहेत, परंतु पुरुषांकरिता जागा आहेत आणि त्यात फिजिकल पण होणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, आणि ही जी डाटा एंट्री ऑपरेटर आहे, डाटा एंट्री ऑपरेटर करता जी शैक्षणिक जी अर्हता आहे ती शैक्षणिक अर्हता 12वी पास असणं गरजेचं आहे आणि 12वीमध्ये त्यांना मॅथ हा सब्जेक्ट असणं अनिवार्य आहे, तरच ते डाटा एंट्री ऑपरेटरचं ते फॉर्म भरू शकतात। विद्यार्थी मित्रांनो, आणि जे लोअर डिव्हिजन म्हणजे LDC आणि JSA जे आहे, लोअर डिव्हिजन क्लर्क आणि ज्युनियर सेक्रेटरी असिस्टंट, ह्या ज्या पोस्ट आहेत ज्या पोस्ट आहेत या 12वीत कोणत्याही फॅकल्टीचा विद्यार्थी जर असेल तर तो फॉर्म भरू शकतो, परंतु डाटा एंट्री ऑपरेटर करता मॅथ असणं गरजेचं आहे 12वीला। नंतर विद्यार्थी मित्रांनो, याचं जे सेंटर असणार आहे SSCचं, हे सेंटर भारतातील कोणत्याही ठिकाणी तुम्हाला सेंटर मिळू शकतं आणि तुम्ही सेंटर घेऊ शकता।
यानंतर याचा सिलेबस जो असणार आहे, जो पेपर 1 जो असणार आहे, म्हणजे टायर 1 जी असणार आहे परीक्षा, जे जुलैत होणार आहे, जुलै 2024मध्ये होणार आहे, त्याकरिता जे 4 विषय असणार आहेत. इंग्रजी लँग्वेज असणार आहे, 25 क्वेश्चन असणार आहे, 50 मार्क्स. नंतर GA असणार आहे, जनरल अवेअरनेस, 25 प्रश्न असणार आहे, 50 मार्क्स. नंतर क्वांटिटिव्ह ॲप्टिट्यूड असणार आहे, 25 प्रश्न, 50 गुण असणार आहेत. नंतर GI असणार आहे, जनरल इंटेलिजन्स असणार आहे, तर ते 25 प्रश्न, 50 गुण, असं 4 विषय, 25 प्रश्न आणि त्याच्यावरती 50-50 गुण, अशा पद्धतीनं हे 200 मार्काची ही टायर 1 परीक्षा होणार आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि यात प्रत्येक गुणाला जर चूक झाले असल्यास तर तुम्हाला 0.50% गुण तुमचं निगेटिव्हमध्ये घेतल्या जाईल. त्याकरिता विचारपूर्वक आणि अभ्यास करणं खूप महत्त्वाचं आहे विद्यार्थी मित्रांनो, निगेटिव्ह मार्किंग असल्यामुळे. यानंतर टायर 1 झाल्यानंतर लगेच याचा CBT जे दुसरा आहे टायर 2, त्याचा एक्झाम घेतला जाईल. त्याचा जो सिलेबस असणार विद्यार्थी मित्रांनो, तो सिलेबस मॅथ 30 मार्काचा, म्हणजे 30 प्रश्न असणार आहेत. नंतर जे GI आहे ते पण 30 प्रश्न असणार आहे. म्हणजे याने 2 पद्धतीनं 2 सेशनमध्ये होणार आहे, म्हणजे 3 सेशन असणार आहे. पहिल्या सेशनमध्ये हे जे असणार आहेत हे विषय असणार आहेत, दोन्ही मॅथ आणि GI. तर यामध्ये 60 प्रश्न असणार आहे आणि प्रत्येक याला 3 गुण असणार आहेत. म्हणून हे 180 मार्काचंही एक्झाम होणार आहे, 1 तासाची एक्झाम होणार आहे. टायर 2 बद्दल आपण बोलतो आहे. नंतर सेक्शन 2 मध्ये इंग्रजी असणार आहे, GA येणार आहे आणि कम्प्युटर असणार आहे. तर त्यात ते टोटल 180 मार्काचं असणार आहे. इंग्रजी लँग्वेज असणार आहे 40 मार्काची, GA असणार आहे 20 आणि कम्प्युटर असणार आहे 15. म्हणजे प्रत्येक याला 3 गुण, यानुसार 60 प्रश्न असणार आहेत. तर 60 प्रश्नानुसार 180 गुण असणार आहेत. नंतर शेवटची जी तिसरं सेक्शन आहे ते तिसरं सेक्शन असणार आहे स्किल टेस्ट असणार आहे विद्यार्थी मित्रांनो, जे टायपिंग आणि इतर संदर्भातील स्किल टेस्ट असणार आहे. यानुसार हे आपले शेवट निवड यादी लागणार आहे विद्यार्थी मित्रांनो. यातून आपली SSC लोअर डिव्हिजन क्लर्क आणि ज्युनियर सेक्रेटरी असिस्टंट आणि डाटा एंट्री ऑपरेटर, यानुसार ह्या 3 जे पदं आहेत त्या 3ही पदाची ज्या काही जागा आहेत त्या 3712 जागा आहेत पूर्ण भारतभर. तर विद्यार्थी मित्रांनो, जे SSCचे जे अभ्यास करत आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांकरिता गुड न्यूज आहे. जे पोरं आत्ता 12वीत झाले असतील त्यांना फॉर्म भरता येणार नाही, परंतु जे गेल्या वर्षी पास झालेले आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांना फॉर्म भरता येईल. जे 12वी बेसवरती SSCचा अभ्यास करत आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांना सुवर्ण संधी आहे. तर आपल्यासोबत जे असणारे विद्यार्थी SSC करत असतील त्या सर्वांना ही गुड न्यूज, ही सुवर्ण संधी म्हणून त्यांना हा माझा व्हिडिओ शेअर करा, त्यांना हे बातमी सांगा. आणि माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असल्यास तर माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.